देसाई साहेब, आज GR ची होळी या ठिकाणी केली, काय म्हणाल? आणि 5 तारखेचा जो मोर्चा तो सुद्धा याच्यापेक्षा भव्य दिव्य होईल आणि ही झलक होती म्हणावं. नक्कीच भव्य दिव्य 5 तारखेचा मोर्चा असेल, कारण प्रत्येक मराठी माणूस आज हा विषय कुठच्या भाषेवर आमचा विरोध भाषेला हिंदीला वगैरे अजिबात नाहीये, पण प्राथमिक शाळेमध्ये पहिलीच्या मुलांना तिसरी भाषा सक्तीची हिंदी भाषा सक्तीची करणं हे चुकीचं आहे. आणि पालकांपासून विद्यार्थी तर बिचारे कोवळे आहेत, त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल याचा कुठेही विचार न करता फक्त लादणं या प्रकारचं जे काही धोरण सरकारने स्वीकारले त्या धोरणाचा पुनर्विचार नक्कीच हे सरकार करेल. आणि हा निर्णय त्यांनी मागे अधिवेशन आहे त्यामुळे बोललं जात आहे की माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारला होता, मग आता विरोध. कुठचीही समिती असेल तर त्याचा ज्यावेळेला अहवाल येतो असलेल्या सरकारला तो स्वीकारतो, पण स्वीकारणं म्हणजे त्याची अंमलबजावणी केली असं अजिबात होत नाही. ज्या वेळेला त्या समितीच्या अहवालातनं काही गोष्टी काढून GR अध्यादेश किंवा अशा प्रकारचं धोरणात्मक निर्णय हा GR तर्फे केला जातो, त्यावेळेला त्याचं अंमलबजावणी म्हणतात. ती अजिबात उद्धव साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे त्यावेळेला अजिबात झालेलं नाहीये. त्यामुळे कुठेतरी हे करायचं आणि दुसऱ्यावर टाकायचं हा जो उद्योग या सरकारचा आहे हा उघडकीस अनेक वेळा आलेला आहे. आणि आज तर तुम्ही बघताय की या सगळ्या प्रकारामध्ये लोक सुद्धा आलेली होती, नागरिक आलेले आहेत. हा राजकीय पक्ष सगळे राजकीय पक्ष तर एकवटून आलेलेच आहेत, परंतु हा विरोध हा काय याचं कुठेतरी अवलोकन करणं, कुठेतरी विचारात घेणं हे सरकारला सुबुद्धी होईल. पोलिसांचा दबाव आहे असं वाटतं, कारण पोलीस म्हणतात उद्यापासून अधिवेशन सुरू होते त्यामुळे परवानगी दिली नाहीये. अटी शर्तीचा अशा गोष्टींना बघा, पोलिसांनी पोलिसांचं कर्तव्य करावं, परंतु पोलिसांनाही हे कळतं की त्यांच्या मुलांवर पहिलीला असलेल्या लहान बालकांवर मराठी इंग्रजी हे ठीक आहे, परत हिंदी सक्तीची करणं हे त्यांना सुद्धा जळजळतं हो. ते त्यांचा कृती त्यांना करतील, कारण त्यांना जे सरकारने सांगितलं ते करतील. परंतु अशा वेळेला जिथे राज्यभरातून विरोध होतोय त्या ठिकाणी कुठच्याही या सरकारच्या परवानगीची परवानगी मोर्चा म्हणजे मनसे आणि शिवसेनेच्या युतीची नांदी म्हणावी. तुम्ही काय करताय? सरकार काय करतंय? सरकारला अमानुषपणे ज्या गोष्टी करताय याच्याकडे लक्ष द्यावं. सगळ्या गोष्टी ज्या ज्या चुका झाल्या, मोठ्या मोठ्या चुका लपवण्याचा प्रयत्न या अशा कारणांमधनं अशा कुठेतरी विषय आणून लोकांचं कुठेतरी मन, लोकांचे विचार लोकांना कुठेतरी दूर भटकवण्याचं काम हे सरकार करत आहे. आता हे चालणार नाही. आज ज्या कारणासाठी एकत्र आलेलो आहोत, महाराष्ट्र हा मोठा आहे, महाराष्ट्राचे विषय मोठे आहेत, महाराष्ट्र समृद्ध आणि मजबूत करण्यासाठी एकत्र येणं हे स्वाभाविक आहे. सर, भाजपनं दास्ती घेतलंय का हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत? नक्कीच. आज हे नसतं तर या बाकीच्या गोष्टी करायची गरज काय, बोलायची गरज काय? तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी अनिल देसाई यांनी आपली बाजू मांडलेली आहे. कॅमेरापर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.